12 राशींना देवाने दिलेले अदृश्य सुरक्षा कवच. नमस्कार मित्रांनो. प्रत्येक माणूस एकटाच जगतो असं दिसतं, पण अध्यात्म सांगतं की प्रत्येक राशीभोवती एक अदृश्य दैवी सुरक्षा कवच असतं. अनेक वेळा मोठं संकट अगदी जवळ येऊनही टळतं. योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटते किंवा अचानक एखादा मार्ग सापडतो. हा योगायोग नसून तुमच्या राशीला मिळालेल्या दैवी संरक्षणाचाही भाग असू शकतो. आज आपण जाणून घेऊया 12 राशींना देवाने दिलेले ते अदृश्य सुरक्षा कवच नेमकं कोणतं आहे. मेष राशीचं अदृश्य सुरक्षा कवच म्हणजे धैर्य आणि संकटात योग्य निर्णय घेण्याची शक्ती. संकट आलं की मेष व्यक्ती घाबरून मागे हटत नाही. अनेक वेळा शेवटच्या क्षणी योग्य मार्ग सापडतो. भगवान हनुमानांच्या पराक्रमाशी जोडली जाणारी ही ऊर्जा त्यांना कठीण प्रसंगात मानसिक बळ देते. त्यामुळे अनेक मोठ्या संकटातून ते बाहेर पडतात. वृषभ राशीचं दैवी कवच म्हणजे संयम आणि स्थैर्य. इतर लोक घाई करतात, पण वृषभ व्यक्ती योग्य वेळेची वाट पाहते. हा संयमच अनेक चुकीचे निर्णय टाळतो. भगवान शिवांच्या शांत स्थिर ऊर्जेसारखं हे संरक्षण त्यांना आयुष्यात टिकून राहण्याची ताकद देतं. मिथुन राशीला मिळालेलं अदृश्य कवच म्हणजे बुद्धी आणि संवाद कौशल्य. कठीण परिस्थितीत योग्य शब्द, योग्य कल्पना किंवा योग्य व्यक्ती यांच्या माध्यमातून त्यांना मार्ग मिळतो. श्री गणेशांच्या बुद्धीचं प्रतीक मानली जाणारी ही ऊर्जा अनेक संकट मोठी होण्यापूर्वीच दूर करते. कर्क राशीचं सुरक्षा कवच म्हणजे कुटुंबाचा आशीर्वाद आणि अंतर्मनाची चेतावणी. अनेकदा कर्क राशीच्या व्यक्तींना काहीतरी चुकीचं घडणार आहे अशी आधीच जाणीव होते. देवी पार्वतीच्या मातृत्वाच्या ऊर्जेशी जोडलेलं हे संरक्षण त्यांना भावनिक आणि आध्यात्मिक आधार देतं. सिंह राशीला मिळालेलं अदृश्य कवच म्हणजे आत्मविश्वास आणि नेतृत्व. संकट आलं तरी ते खचत नाहीत. योग्य वेळी नेतृत्व स्वीकारण्याची ताकदच त्यांचं संरक्षण बनते. सूर्याच्या तेजाशी संबंधित ही ऊर्जा त्यांना अंधारातून बाहेर काढते. कन्या राशीचं कवच म्हणजे विवेक आणि सूक्ष्म निरीक्षण. इतरांच्या लक्षात न येणाऱ्या चुका कन्या राशीच्या व्यक्ती आधीच ओळखतात. त्यामुळे अनेक संकट निर्माण होण्यापूर्वीच टळतात. हीच त्यांची दैवी सुरक्षा आहे. तूळ राशीचं अदृश्य सुरक्षा कवच म्हणजे न्याय आणि संतुलनाची दैवी शक्ती. या राशीच्या व्यक्ती अनेकदा चुकीच्या लोकांमध्ये अडकतात, पण शेवटी सत्य त्यांच्या बाजूने उभं राहतं. जिथे अन्याय होतो तिथे परिस्थिती हळूहळू त्यांच्या बाजूने वळते. महालक्ष्मीची कृपा आणि संतुलित विचारशक्ती त्यांना चुकीच्या निर्णयांपासून वाचवते. त्यामुळे मोठ्या संकटातही त्यांना योग्य व्यक्ती, योग्य सल्ला किंवा योग्य संधी मिळते. वृश्चिक राशीचं अदृश्य सुरक्षा कवच म्हणजे पुनर्जन्मासारखी उभं राहण्याची क्षमता. जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी ही राशी पुन्हा नव्याने सुरुवात करू शकते. भगवान शिवांच्या परिवर्तनकारी ऊर्जेचं हे प्रतीक मानलं जातं. संकटाच्या काळात त्यांच्या आतली अदृश्य शक्ती जागृत होते आणि जिथे इतर हार मानतात तिथून वृश्चिक व्यक्ती पुन्हा उभारी घेते. धनुराशीचं सुरक्षा कवच म्हणजे दैवी मार्गदर्शन आणि योग्य वेळी योग्य दिशा मिळणं. अनेकदा ते चुकीच्या वाटेवर जाणार असतात, पण एखादी घटना, एखादी व्यक्ती किंवा एखादा अनुभव त्यांना योग्य मार्गावर आणतो. भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पती यांच्या ज्ञानाशी संबंधित ही ऊर्जा त्यांना मोठ्या चुका टाळण्यास मदत करते. मकर राशीचं अदृश्य कवच म्हणजे कर्म आणि अथक परिश्रमाचं संरक्षण. या राशीच्या व्यक्तींना यश उशिरा मिळालं तरी ते टिकावं असतं. शनिदेवांच्या कृपेने त्यांना संयम, शिस्त आणि कठीण काळ सहन करण्याची क्षमता मिळते. त्यामुळे संकट त्यांना मोडून काढत नाहीत, तर अधिक मजबूत बनवतात. कुंभ राशीचं दैवी सुरक्षा कवच म्हणजे नवीन विचार आणि भविष्याचा संकेत ओळखण्याची क्षमता. या राशीच्या व्यक्ती अनेकदा काळाच्या पुढचा विचार करतात. त्यामुळे इतरांना संकट दिसण्यापूर्वीच ते बदलाची चाहूल घेतात. भगवान शंकराच्या व्यापक चेतनेशी जोडलेली ही ऊर्जा
त्यांना वेगळा मार्ग दाखवते आणि संकटातून सुरक्षित बाहेर काढते. मीन राशी. मीन राशीचं अदृश्य सुरक्षा कवच म्हणजे श्रद्धा, अंतर्ज्ञान आणि ईश्वरावरचा विश्वास. या राशीच्या व्यक्तींना अनेकदा स्वप्न, अंतर्मन किंवा अनपेक्षित संकेतांद्वारे योग्य दिशा मिळते. भगवान विष्णू आणि दत्तात्रयांच्या कृपेशी जोडली जाणारी ही आध्यात्मिक ऊर्जा त्यांना मोठ्या संकटातही आशा सोडू देत नाहीत. योग्य वेळी त्यांना मदत, मार्गदर्शन किंवा नवीन संधी मिळते आणि ते सुरक्षितपणे पुढे जातात. लक्षात ठेवा, हे दैवी सुरक्षा कवच तेव्हाच अधिक प्रभावी ठरतं जेव्हा आपण सत्य, चांगले कर्म आणि ईश्वरावरील श्रद्धा कायम ठेवतो. तुमची रास कोणती आहे आणि या वर्णनात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अनुभव दिसला का? कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र परिवारांमध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.